तुमचं लग्न जमत नाही आहे, वारंवार अडथळे येत आहेत, तर रामनवमीच्या दिवशी हे काही उपाय नक्की करा. अनेकांना याचा फायदा झालेला आहे. नमस्कार. रामनवमी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेले काही साधे उपाय देखील विवाहातील अडथळे कमी करण्यासाठी केले जातात. तर मी आता तुम्हाला काही 4-5 एकदम सोपे उपाय सांगणार आहे, ज्याचं कोणाचंही लग्न जमत नाही आहे, तो मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, कोणीही, ते दोघांपैकी कोणीही हा उपाय करू शकतात. आणि एकदम सोपा साधा उपाय आहे. जास्त काही मी अडचणी तुम्हाला टाकणार नाही आहे. आणि हे उपाय बऱ्याच जणांनी केलेले आहे आणि त्यांना त्याचा फळसुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनी हा उपाय जरूर करावा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे काय परिणाम भेटतील ते मला कमेंटमध्ये येऊन तुम्ही स्वतः सांगताल. तर आता मी उपाय सुरू करत आहे. एक एक उपाय ऐका आणि शेवटचे जे 2 उपाय सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे उपाय आहेत. त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. उपाय नंबर 1. आज आहे रामनवमी. आज रामाचा दिवस आहे. तर आपल्याला आज जे काही उपाय करायचे आहेत ते राम मंदिराभोवतीच करायचे आहेत. तर पहिला उपाय आहे, तुम्हाला 3 नारळ घ्यायचे आहेत आणि ते 3 नारळावरती एकावरती हळद, एकावरती कुंकू आणि एकावरती अक्षता टाकायच्या आहेत. आणि ते 3ही नारळ ज्याचं कुणाचं लग्न जमत नाही आहे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये ते 3 नारळ द्यायचेत आणि नारळ घेऊन जाऊन तसेच 3 नारळ हातात धरून रामाला 11 प्रदक्षिणा घालायच्यात आणि नंतर ते 3ही नारळ रामाला अर्पण करायचेत. आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती देवासमोर मांडायची आहे, त्या नारळांसमोर ती बोलायची आहे आणि ते 3ही नारळ रामाला अर्पण करायचेत आणि घरी यायचं आहे. 1 नंबरचा हा उपाय एकदम सोपा असा उपाय हा आहे. यामध्ये काहीही अवघड नाही आहे. हे कोणीही करूच शकतं. उपाय नंबर 2 सांगते मी आता. तर एका वाटीमध्ये पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ निवडून घ्यायचे तांदूळ आणि नंतर त्या तांदळावरती हात ठेवायचा आहे आणि हात ठेवून माझं लग्न लवकर जुळू दे अशी तुमच्या मनातली इच्छा आहे ती मागायची आहे. आणि ही इच्छा जी आहे, तुम्हाला फक्त लग्नच नाही तर तुमची जी काही इच्छा आहे कुठलीही इच्छा तुम्ही मागू शकता आणि ती इच्छा मागायची. आणि नंतर मग आपला संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर ते जे तांदूळ आहेत ते कोणत्याही पक्ष्यांना खाऊ घालायचे. फक्त ते तांदूळाचा एक कणसुद्धा इकडे तिकडे पडला नाही पाहिजे. सगळे तांदूळ पक्ष्यांनीच खाल्ले पाहिजेत. अशा पद्धतीने हा दुसरा उपाय आहे. हा सुद्धा खूप सोपा उपाय आहे. हाही तुम्ही करू शकता. तर उपाय नंबर 3 सांगते तुम्हाला. श्रीराम आणि सीतेला पिवळी फुले खूप आवडतात. त्यांचे सर्वात आवडतं कलरच पिवळा आहे. त्यामुळे तुम्हाला श्रीरामाला आज पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तुम्ही 11 वाहू शकता, 21 वाहू शकता, कितीही वाहू शकता तुमच्या मर्जीनुसार. पण हे फुलं वाहताना जय श्रीराम हा जप करायचा आहे तुम्हाला. हा जप करत करत ती पिवळी फुले श्रीरामांना अर्पण करायची आहेत. यामुळे मन शांत होतं, श्रद्धा वाढते आणि तुमचं विवाह जुळण्यास सुद्धा खूप चांगली मदत होते. हा झाला उपाय नंबर 3. आता उपाय नंबर मी 4 सांगते. उपाय नंबर 4 एकदम सोपा आहे. सगळ्यांच्या घरामध्ये बदाम असतात. तुम्ही बदाम फोडलेले घेऊ शकतात किंवा जे कवचासहित जे बदाम असतात ते पण घेऊ शकतात किंवा बदामाची फळं असतात ते सुद्धा घेऊ शकतात. फक्त बदाम हवा आहे. 5 बदाम घ्यायचे. ते 5 बदाम श्रीरामाच्या मंदिरामध्ये नेऊन मंदिरासमोर ते बदाम ठेवायचेत आणि आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की देवा माझा विवाह लवकर जुळू दे, माझ्या लग्नातील जे काही अडथळे आहेत ते कमी होऊ दे. आणि नंतरचे ते 5 बदाम जे आहेत ते ज्याचं लग्न जमायचे त्यांनी स्वतः ते 5 बदाम खायचेत. फक्त एक थोडा वेळ ते रामाच्या मूर्तीसमोर ठेवायचेत आणि नंतर तेच बदाम उचलून तुम्हाला स्वतःला खायचेत ज्याचं लग्न जुळत नाही आहे त्याला. हा झाला उपाय नंबर 4, सगळ्यात सोपा उपाय. आता उपाय नंबर 5 आणि 6 जे मी सांगते ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि कुणीही करू शकतं. तर उपाय नंबर 5 सांगते मी. तर जास्त वेळ वाया नाही घालवते, पटकन सांगते. उपाय नंबर 5 की ज्याचं लग्न जमत नाही आहे तो व्यक्ती गूळ आणि डाळ ह्या 2 गोष्टी घ्यायच्यात आणि 5 जणांना रामाच्या मंदिरात जे कोणीही तुम्हाला 5 व्यक्ती भेटतील त्या 5 व्यक्तींना डाळ आणि गूळ दान करायचं आहे. आणि हा खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून पाहायचा. खूप चांगला परिणाम तुमच्या स्वतःवर होईल.
आणि उपाय नंबर 6 सांगते आता. ज्यांचं कोणाचा विवाह व्हायचा आहे त्यांच्यासाठी 11 नंबर हा खूप शुभ आहे. श्रीरामनवमीच्या दिवशीचं सांगते मी. 11 नंबर हा खूप शुभ आहे. त्यामुळे आज तुम्हाला काय करायचं आहे तर 11 केळी घ्यायच्यात आणि 11 केळी तुम्हाला श्रीरामांना अर्पण करायच्यात आणि थोडा वेळ तिथे ठेवून नंतर त्या 11 केळी 11 जणांना तुम्हाला मंदिरात जे कोणी येतील त्या 11 जणांना त्या केळी एकेकाला द्यायच्यात. आणि असं नाही आहे की तुम्ही डाळ गुळ पण अर्पण केली आहे नंतर तुम्हाला केळी अर्पण करायचे, तुम्ही काय काय अर्पण करायला सांगताय असं नाही. ज्याला जे जमते त्याने ते करा. मी उपाय जे सांगितले ते सगळेच 5च्या 5 करा असं नाही आहे. ज्याला जे उपाय जमते आपल्या आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार तो उपाय ते करू शकतात. आता जर एखाद्यानं डाळ गुळाचा उपाय केलेला आहे तर त्याला लगेच केळीचा उपाय करायची गरज नाही आहे. ज्यानं केळीचा केला आहे त्यानं तेवढा एकच उपाय केला तरी बास. आणि ज्यांना खूपच खूपच स्वतः आतून इच्छा आहे, मनातून करायच्यात गोष्टी, त्यांना सर्वच्या सर्व उपाय केले तरीही चालतात. जे काही कराल फक्त मनातून स्वतःच्या इच्छेने आणि एकदम विश्वासाने, विश्वास हा खूप गरजेचा आहे, विश्वासाने करा. तुम्हाला फळ नक्की 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 भेटेल. शक्य असेल तर गरीब मुलीला किंवा गरजूंना काहीतरी दान नक्की करा. कारण आजचा जो श्रीरामनवमीचा दिवस आहे तो दान करायचा सुद्धा दिवस आहे. ह्या दिवशी तुम्ही जे जे दान करताल त्याचं पुण्य तुम्हाला स्वतःला लाभणार आहे. हे उपाय जादू नाहीत, पण हे तुमचे विचार, श्रद्धा आणि सकारात्मकता वाढवतात आणि तेच बदल घडवायला सुरुवात करतात. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं लग्न लवकर जुळावं तर आज रामनवमीला हे उपाय नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची खूप खूप गरज आहे. जय श्रीराम.